तुमचे जर गुडघे दुखतायत, तुम्हाला मांडी घालूनही बसता येत नाहीये, की तुम्हाला उभं राहूनही जास्त वेळ उभं राहताही येत नाहीये, पण तुमचा पोटाचा आणि कमरेचा घेर खूप वाढलेला आहे, तुमच्या हाताचे दंड पण खूप वाढलेले आहेत, तर तुम्ही काय करायचंय, जसं तुम्ही पाय लांबून बसताय, तुमच्या गुडघ्यांमुळे तुम्हाला मांडी घालता येत नाहीये, तर फक्त पाय लांबून देऊन तुम्ही आज छान छान या एक्सरसाइज हे योगासन करू शकता आणि फास्ट रिझल्ट पण तुम्हाला भेटणार आहे. कारण की एक्सरसाइज इतक्या कामाच्या आहेत ह्या की तुम्ही विचार पण करणार नाही की एवढं बसल्या बसल्या मी इतकी बारीक कशी झाली, माझं पोट माझं कमी कसं झालं, माझी कंबर बारीक कशी झाली, हा तुम्ही विचार करणार. जास्त वजन असल्यामुळे तुम्हाला उथलपुथल होतच नाहीये किंवा तुम्हाला करायचा कंटाळा येतो, जास्त बॉडी पेन होते किंवा जास्त करायचा कंटाळा येतो किंवा होतच नाही, आळस येतो, असं काही. तर तुम्ही बसल्या बसल्या, आता तुम्ही गप्पा मारत कुठं बसल्या, तर तुम्ही बसल्या बसल्या पण हे करू शकता. तुमचं जेवण झालंय, तुम्ही 2 तासांनी हे करू शकता, जेवणाच्या अगोदर 1 तासांनी हे करू शकता, सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने देखील करू शकता. जसा वेळ आहे तसं तुम्ही हे करायचे. खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी मस्त व्हेरिएशन घेऊन आले या योगासनचे, तुम्ही आरामात करू शकता. तर लाईक करून घ्या व्हिडिओला, चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता गुडघे खूप दुखतायत, पायच वाकत नाही, बसताच येत नाही, तर काय करायचंय, पाय आपल्याला लांबून द्यायचंय. या पोझिशनला तुम्ही पाय लांबून दिले, सिंपल आहे, काहीच करायचं नाही. हाताला असं ठेवायचं आणि पाठ कंबर स्ट्रेट मध्ये ठेवायची. जस्ट 1 2 3 4. आता इथे खूप जण कमरेत गॅप आहेत, आम्ही हे करू शकतो का, तर हे बघा इथे काही एकदम वाकून झुकून वजन उचलायचं काहीच काम नाही इथे, तर तुम्ही पण आरामात हे करू शकता, काही असा प्रॉब्लेम होणार नाहीये, तर तुम्ही पण करू शकता. 4 5 6 7 8 9 10 आणि याच पोझिशन मध्ये राहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे एक राऊंड घेतला तुम्ही 50चा किंवा 40चा, याचेच तुम्ही हे 2 राऊंड घ्यायचे. आता या पायाला उचलायचं, बाजूला करायचं. आता सेम पोझिशन करायची इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पण राऊंड 40चा एक आणि 40चे 2 राऊंड. आता हा पाय बाजूला, ठीक आहे. आता ही सेम पोझिशन करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता हे दोन्ही पायाला करून झालं, तर आता या पोझिशन मध्ये होल्ड. घट्ट पायाच्या पंजाला पकडायचं. हा पोट जास्त असल्यामुळे पकडता येत नसेल तर तुम्ही इथे पण असं पकडू शकता. या पोझिशनला पण तुम्ही करू शकता. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. पायाला जवळ आणायचं, पोटाचा फॅट. आता हे झालं आपलं कंबर बारीक करण्यासाठी हे आसन आणि पोटावरती प्रेशर येतं. आता मांड्या आणि या पोझिशन मध्ये आलोय, पायामध्ये हलकसं अंतर आहे. आता इथे या पोझिशन मध्ये समोर दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. या पोझिशन मध्ये आली. आता इथे सरळ सरळ पायाला उचलायचं या पोझिशनला. 1 जितका तुमच्याकडनं इतका जरी उचलता येत असेल तर उचलायचा. फक्त प्रयत्न एवढा करायचा की गुडघा आपला सरळ असेल, एवढा प्रयत्न करायचा, तेव्हाच तुम्हाला फायदा भेटेल. गुडघ्यांमध्ये त्रास आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं होईल तेवढं गुडघ्याला स्ट्रेट ठेवायचं, वाकवायचं नाही, ठीक आहे. जस्ट 1 हात असे न्यायचे म्हणजे तुमचे हाताचे दंड जर मोठे असतील ना ते पण कमी होतात. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये वापस एकदम स्ट्रेट पाठ कंबर
हात पाय एकदम वाकवायचं काहीच नाही इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं. नेक्स्ट करायचं आपल्याला ह्या पोझिशनला हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि वापस इथे याच पोझिशन मध्ये होल्ड. आपल्या पाठीच्या मणक्यावरती पूर्ण प्रेशर आणायचं, कमरेवरती, पोटावरती, मांड्यांवरती, हातावरती आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या पोझिशन मध्ये हाताला वरती न्यायचं आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता तुम्ही इथे बघितलं असेल, तुम्ही इथे हे पण करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता पाय लांबूनच हे व्हेरिएशन आपण कंप्लीट केले. तुमच्या गुडघ्यांमध्ये, कमरेमध्ये काही इश्यू असेल तर इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे आहे ते आहे असं कमेंट्स बोलायचंच काम नाही की हे आम्ही करू शकतो की नाही. तर तुम्ही इझीमध्ये हे सर्व योगासन करू शकता आणि छान रिझल्ट घेऊ शकता. आता खूप जास्त जर फॅट वाढला असेल ना तर फक्त योगासन करून तुम्हाला रिझल्ट भेटेल का, तर असं नसतं. तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल करणं पण तितकंच आवश्यक आहे. तुम्ही काय खाता ते पण लक्ष द्यायचं आहे. कार्ब्स कमी घ्यायचे आहेत तुम्हाला. चपाती भात हे कमी घेऊन सॅलड भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि बाहेरचं खाणं कमी करायचं. ऑइली पदार्थ पण कमी करायचे, साखर पण कमी करायची खाणं. ॲटोमॅटिक चरबी वितळत जाणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत